तुकाराम महाराज म्हणतात की अनेक जन्मी पुण्य केल्यामुळेच आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे. आणि म्हणून काय म्हणतात बघूया ते, बहुजन्मी केला लाग तो हा भाग लाधलो, जीव देईन हा बळी करीन होळी संसारा, गेले मग नये हाता पुढती चिंता वाटत असे, तुका म्हणे तातंड करू पाय धरू बळकट. तर अनेक जन्मी सतत परमार्थ केल्यामुळं, अध्यात्मात राहिल्यामुळं, ईश्वराचं नामस्मरण केल्यामुळं हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आणि अशा प्रकारच्या भाग्याच्या वाटा माझ्या नशिबात आलेल्या आहेत. मी या विठ्ठलाच्या चरणी माझा देह अर्पण करेल आणि परमार्थासाठी संसाराची होळी करेन, कारण मला विठ्ठल नामाशिवाय दुसरं काहीच नको आहे. एकदा हा मनुष्य देह गेला की पुन्हा मिळत नाही म्हणतात ना, म्हणजे 84 लाख जन्मानंतर मनुष्य जन्म मिळत असतो आणि म्हणून पुन्हा एकदा मनुष्य देह गेला की पुन्हा मिळत नाही, याची मला चिंता वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता तातडी करून परमार्थ करावा लागेल आणि हृदयात हरिचरणाचे दृढ चिंतन करावे लागेल. म्हणजे तुकाराम महाराजांना जे वाटतं ते इतरांनाही सांगतात तुकाराम महाराज, की आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे, हे अनेक पुण्य केल्यानंतर आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून ह्या देहामध्ये आपण असेपर्यंत फक्त ईश्वराचं नामस्मरण करा आणि आपलं पुण्य वाढवा, असे अभंगात सांगतात. म्हणजे आणि ते म्हणतात की माझ्या हृदयामध्ये विठ्ठलाच्या चिंतनाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. रामकृष्ण हरी.